आता का गडबड आहे का? यो गडबडवालीच मोठा दाखवते. संध्या शेठ, हा गुड मॉर्निंग. संध्या शेठ डायरेक्ट हाताचा पंचायत दाखवतो, पोटात नावच नाही त्याच्यात. गुड मॉर्निंग गाईज, कसे आहेत तुम्ही? आय होप नक्कीच चांगले असणार. चांगलेच राहा, निरोगी राहा आणि भारीवाला राहा गाईज. तर गाईज वेलकम टू युअर फेवरेट चॅनल अखिलेश डोने 6101 भारीवाला काम. आणि रविवारच आहेत गाईज, भारीवाला काम ना. मच्छीवाले आली होती गाईज, पण मग गाईज मी फ्रेश नव्हतो झालो, म्हणून मग मच्छीचा वगैरे म्हणजे शूट केलाच नाही मी ना. मच्छी घेतले मस्तपैकी गाईज, मोदका आणि चिंबोरी भारीवाला काम तर घेतले म्हणजे ना. ते बनवतं काम आता दुपारचं या करता काय हां राहते झालं तर नंतर बघू. झोपले फोटो दाखवता काय मग मगाचे फोटो काढलं चालते का लॉक आहे तर मोबाईल. तर भारीवाला काम, पहिले भारीवाला काम त्याच्यासाठी तर आपण भेटता काही तुम्हाला रोज गाईच. कसा काम मोदका भारीवाला मोदका गाईच नाही आहे बघ. आता काम आहे गाईच, कसं काम आहे बघ. सर रापाटे आहेत येसलं चावल बनले हे बघ गाईच. तीनच आहेत पण नुसत्या राटे आहेत. कसा काम आहे, कसा काम आहे ना गाईच, मस्त भारीवाला. तर तो गेला अंग धावाला ना, तिकडून गोऱ्यावर की आवाज काढतो करतो. झाड दुखतं गाईच. आपल्याला एक काम आहे म्हणजे ऑफिसचं काम आहे. तर चहा पिऊ आणि जाऊन तर पहिले काम करून येऊ ना. मग बाकीचा कार्यक्रम तर काय आता हे मच्छीचा वगैरे तर या खरी, पण संध्याकाळच्या मग काहीतरी बघायला लागेल ना गाईज आपल्याला भारीवाला. येतो दुपारचा कार्यक्रम आहे संध्याकाळचा. काल गाईज मग आपला मस्तपैकी फिश टँक पण साफ केला भारीवाला काम. ते बघ कसं काही बाग करतात तेव्हा तेव्हा आहे 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 मस्त साफ केला गाईज. तर काही तर बाजूचा म्हणजे परवा होता ना, त्याला बोलवलेला, त्याने मस्त या केला, साफबीप केला ना, गेला निघून तो. तर चहा पिऊया गाईज ना, चहा पिऊ ना येऊ जरा बाहेरच्या जाऊन आपला कार्यक्रम म्हणजे संध्याकाळचा कार्यक्रम. कार्यक्रम नाही म्हणजे भारीवाला काम तर या करून येऊ ना. चहा बीस गाईज सगळं रेडी पोझिशनला आहे बघ. स्मिताने सगळं आणून ठेवलं इथं ना गेली. तर या असून द्या, या चहा प्यायला. तो बघा बसले एक मागं, जा ना. कसा काम आहे हे काहीतरी बांधलं आहे निघालं म्हणजे त्याच्यावर बांधलं सगळं दोघांना. मग दोघं भाऊ आता दोघांना बिलातील मस्त म्हणजे गुदगुले होतात ना त्याच्या दोघांचे. काही केस कापायला घेतलं माझं पण म्हणजे आपलं वरचं नाही, वरचं भारीवाला ते बाजूचाच ना साधंवालं ते कापायचं म्हणजे कटिंग ना शेविंग, त्या दोन केस कापायला घेतल्या. कसं काम हा आता मोठा बरोबर दाखवतो काही देऊ. तू पण दाखव ना एकदा मोन्या. आता का गडबड आहे का? यो गडबडवालीच मोठा दाखवते. संध्या शेठ, हा गुड मॉर्निंग. संध्या शेठ डायरेक्ट हाताचा पंचायत दाखवतो, पोटात नावच नाही त्याच्यात. चला या करून घेऊ केस वगैरे आपले या करून कटिंग शेविंग त्याचा पण दोघं बाजूलाच बसले. हां लाईट हे काय लाईट दाखवतो फक्त लाईट. बारीवाला चालू नाही ना आपला हे काय रे ॲसिडिटी असं आहे. काही फायनली मस्तपैकी शेविंग वगैरे भारीवाली केली नाही बरं. शिर्डी पण भारीवाली बांधली आणि कसा काम आहे हां भारीवाला ना. बघा 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 मस्त केली काही भारीवाला काम आहे. तर झाली या बघ याच मग कापून मी पण मस्त किती कोपऱ्यावर उभा केले काही. माझं दाढी आणि केस कापसतो ना लुलू लुलुल करतं काही अख्ख्या सलूनमध्ये कौशतो. तर निघू जात कोणतरी मागायला आली तू तर कसा नाही गरबरवालीच मोठा लागतात काही सवयीचा परिणाम. तर निघू ना आपण पण. किती वाजलं बा 2 वाजलं. चला आपण पण निघू मग जेवायला गाईज घरी भारीवाला. तर गाईज फायनली ह्या जेवायला घरी आलो. फ्रेश वगैरे परत एकदा गाईज झालो कारण की 2 व्हीलर नेली होती ना उन्हानंच आलो विराजना मी. तर
या जेवण करून घेऊ, भूक लागली काही 2 वाजून गेलं काही. आणि काही तर या जेवण कसा काम आहे, चिंबोरी भात बारीवाला काम असून दे. या काहीच अर्धी खाऊया, अर्धी नाही काहीच बरे येतात या. तर काही तर कमेंटमध्ये सांगा काही कशी काही म्हणजे केस ना हे मागं बांधलेले आहेत ना, तर कसं काय वाटतं जरा सांगा कमेंटमध्ये. चांगलं दिसतं का काहीच मागं बांधलेले केस? तर मला बरेच जण सांगतात का शेटवर तर मागं बांधत जा असे केस जरा भारी दिसतील. पण ना ते काही जर डाकू लोक पण ना टी व्हीमध्ये केव्हा केव्हा असे ते मागं केस बांधताना मग त्याचे मला मनावर भेटते भीती वाटते काही बांधायला. मला डाकू समजायची नाही तर काही कसं यायचं म्हणजे खरोखर सांगा कमेंटमध्ये, मग तसं आपण या बांधत जाऊ काही शेटी नाही तर खुलं या आपला बँड लावलं एक झालं काम. या काय जेवायला बारीवाला काम 2 वाजलं काही या काही जेव्हा उद्या उद्या मसाला काही तर काल आणला ना तर बुधाला घेतले तर बघ तुम्ही. अरे उद्याला आता खोखो करील ते येईल ना फेकून तिकडे काहीतरी तर बघ असा भुजून घ्यायचा काही सगळं मसालं वेगळं याच्या पण ते पण भुजून घ्यायला तरी चुलीवाला काम गाईत. या काय आहे मेथी हे बघा इकडं सगळं अजून भुजाचा बाकी आहे. काय भुजून झालेलं इकडं टाकले सगळं काय खडा मसाला पण आहे. हे बघा तर भारीवाला काम आहे कसा ना ते पण भुजाचं आहे काही मध्ये एकदम तर भारीवाला काम आहे म्हणून लास्ट. कसा काम आला उदे अरे घरचा मसाला घ्यायचा आपला बारीवाला दरवर्षी बनवावा लागतो. टाकलं तिकडे धन्या. तर गुड इव्हनिंग गाईज. मस्तपैकी मसाला बिसाला कुठून नाही काय भुजून मस्तपैकी ना उद्या झालं ना उद्या ना बसल्या बघ कशा दोघी पण बघ सासवा सुनानी सब पिवल्या झाले बघ दोघी पण. कसा काम आहे तेव्हा पोटली तेव्हा बाजूला पोटली सगळ्या या करून घ्यायचं पोटलीनं म्हणजे या करून ठेवली म्हणजे उद्या न्यायचा आहे कुटाला मसाला. तर बघू तेच चालू आहे धंदा. तर चला काही आजच्या रविवारचा वारीवाला ब्लॉग वारीवाली व्हिडिओ एंड करू. काय तर इलेक्शनला म्हणजे आता ना उद्यापासून ना कदाचित आचारसंहिता चालू होणार आहे. आणि आचारसंहिता म्हणजे 3 दिवस अगोदर आचारसंहिता लागतं. मग त्याच्यामध्ये ना काही कुठलाच पक्ष आपल्या पक्षाचा म्हणजे प्रचार करू शकत नाही, झेंडा नाही म्हणजे या करू शकत आणि चिन्ह प्रचाराचं म्हणजे या काहीच नाही. सगळा उद्यापासून बंद करायला लागेल जर उद्यापासून आचारसंहिता लागलीच तर काही लोकांना ना इलेक्शनच्या मध्ये ना या नाही माहिती. काही लोक म्हणजे आपल्या या आता या इलेक्शनला पण काही मोठ्या इलेक्शनला म्हणजे मोदीच्या त्या टायमाला पण मला बरेच जण बोलले का खासदारकीच्या याला आता याला चान्स देऊ, आता त्याला चान्स देऊ, यो झाला आता त्याला देऊ, तो झाला आता याला चान्स देऊ. अरे कोणला चान्स देता तुम्ही? म्हणजे बोलायच्या याच्यामध्ये असं बोललं जातं काहीच का चान्स म्हणजे कोणला देतं. आता मोदीला घालून का तुम्हाला बोलू राहुल गांधीला चान्स द्यायची होती का? तर काही तर लोकसभा बोललं गेलं ना तर मग ती लोकसभाच्या इलेक्शन झाल्याच्या नंतर ना कॅन्डिडेटवरती भारताचा पंतप्रधान निवडलं जातं. आणि आता काय चालेल लोकसभाचं इलेक्शन असलं ना तर मग तो कॅन्डिडेटचं म्हणजे मोदीचं इलेक्शन असं समजा तो. आणि विधानसभाचा बोलला ना तर मग ते MLA म्हणजे आमदार काही मग ते विधानसभाचा या झाला ना तर मग काही त्याच्यावरती मुख्यमंत्री निवडला जातं राज्याचा. तिथे प्रत्येक राज्याचं वेगळे इलेक्शन होतं. तर आपण असा नका विचार करू का याला चान्स देऊ किंवा त्याला चान्स देऊ नकोच. इलेक्शन येताना काहीच
त्या टायमाला तुम्ही तुमच्या माणसाला चान्स देऊ शकतात, म्हणजे तुमची सेवा करायची. मग तेव्हा तुम्हाला कळलं घ्यायचं. कारण नगरसेवकाचं म्हणजे ते आता इलेक्शन येते ना, त्याच्यामध्ये तुम्ही चान्स द्या ना, कोणाला याला चान्स देऊ का त्याला चान्स देऊ. माणूस नका बघू गाईज, देश आणि राष्ट्र बघा ना, मग इलेक्शनला तुम्ही वोटिंग करा. नाही तर तुम्हाला फक्त एवढंच वाटतं का आपण याला चान्स दिले, आता पुढच्या याला चान्स देऊ. अरे काय चान्स देऊ, तुमचंच पैसे खायला तुम्ही लोकांना चान्स देता. असं काम आहे गाई तुमचं. ना महागाई वाढवली ना महागाई वाढवली. मग एवढं 200 टन आता सोना मोदी तिकडचं घेऊन आला, तर मग त्याने काय त्याच्या खिशाच्या पैशांचे आणले का. तुम्ही जेव्हा महागाई वाढवली तर तुम्हाला फक्त महागाईच वाढलेली दिसतं, तुमची पगार वाढलेली दिसत नाही. असं तर गाईज म्हणजे मी तुम्हाला नाही बोलत, मी सगळ्यांना गाईज बोलतं का महागाई वाढलेली दिसतं, पगार वाढलेली दिसत नाही. तुम्हाला तीच गोष्ट अजून 10 वर्षामध्ये पण तुम्हाला तीच, आता 5 रुपयाची गोष्ट तुम्हाला 10 वर्षामध्ये पण 5 रुपयालाच पाहिजे का. मग तुम्ही तुमची पगार कशाला वाढवू घेता, तेवढीच घ्या ना मग पगार पण 10 वर्षानंतर. मग कशाला महागाई वाढवायचे. गाईज आपल्या देशाची इकॉनॉमी, आपल्या देशाची म्हणजे अर्थव्यवस्था जी वाढलेली आहे ना, ती महागाईच्याच मुला वाढलेली आहे. आपण अमेरिकेला आता कुठली गोष्ट आपण घ्यायला गेल्याच्या नंतर आपल्या करन्सीच्या नुसार ना तिथे $1 $77 आपल्याला भरायला लागतात. तर तीच आपल्या करन्सी पण पॉवरफुल करायला घेतलेली आहे ना, मग त्याच्यामुळं आपल्याला पण थोडीफार गाईज या करायला लागेल त्याच्यामध्ये. महागाई बोलताना तुम्ही तर आता सेम विषय आहे गाईज तोच, डॉलर आणि आपले रुपीज. तर मग त्याच्यामध्ये तर शेवटी तुम्हाला समजावलं गेलं तर काय अख्खी रात कमी पडेल. पण कधी पण एवढं लक्षात ठेवा, लोकसभा म्हणजे अख्ख्या भारताचं इलेक्शन आणि विधानसभा बोललं तर मग तो राष्ट्राचं इलेक्शन. तर मग त्याच्यामध्ये काही तर तुम्ही असं नका समजू की याला चान्स देऊ किंवा त्याला चान्स देऊ, याच किती उभा राहतो ना, तोच किती वेळेला निवडून येतं ना, हे ना ते. तुम्ही चान्स द्या ना, मग नंतर नाही काही काम केलं ना का माझ्याला चुकलं आपलं, असं करा. इथं कपालाला काही लेडीजला मेन म्हणजे तुम्हाला लेडीजला सांगता काही इथं कपालाला विचार करून ना म्हणजे इलेक्शन द्या, म्हणजे सॉरी वोटिंग द्या. आता इथं कपालाला टिकली नाही लावता ना, टिकली त्याच्यावरती पण बंदिश येणार आहे. म्हणून विचार करून इलेक्शन म्हणजे सॉरी वोटिंग करा. का कुठं वोटिंग करायची आहे तुम्हाला ना, काय करायचं आहे ते. राष्ट्रविचार निवडा, भ्रष्टाचार नका निवडू ना. बोललेले पण आहेत काही तेच कॅन्डिडेट का आम्ही सत्तेमध्ये आल्याच्या नंतर हे सगळे कायदे रद्द करू. म्हणून तुम्हाला सांगता का कपालाला टिकली नाही लावता येणार नंतर लेडीजच्या पण. इथं ना गरिबाचं तर लावूच शकत नाही, पण आम्ही तरी आता बघू. पण तुम्ही तुमचा विचार काही आत्ताच करा, म्हणजे लेडीजला का कपालाला टिकली न लावता येणार, म्हणजे तुम्ही विचार करा तुम्हाला घराच्या पण बाहेर न निघता येणार, एवढं बेकार होईल. तर म्हणून राष्ट्रविचार करा, भ्रष्टाचारचा विचार करू नका. आणि तुमच्या मर्जीचे काही तुम्हाला जिथं वोटिंग करायची तिथं तुम्ही, कारण तुम्ही तुमच्या मताचे मालक स्वतः आहेत. तर मी पण माझ्या स्वतः मताचा मालक आहे. तर मी विचार करून ठेवलेला आहे, मी तिथंच वोटिंग करणार आहे. तर चला काही आजची व्हिडिओ काय तुम्हाला कशी वाटली सांगा कमेंटमध्ये. माझा काही चुकला असेल तर तुम्हाला मी माफी मागता, मी म्हणजे सॉरी बोलता. पण मी जे माझे विचार आहेत ते काही मी बिंदासपणे बोलणारा माणूस आहे. समोरच्याला राग आला तर त्याला सॉरी, आणि चांगला वाटला तर कमेंट करून सांगा का मी जे बोलतो ते विचार तुम्हाला कसे वाटतील ते कमेंट करून सांगा. चांगले वाटले तरी सांगा, वाईट वाटले तरी सांगा. तर आजची व्हिडिओ कशी काय वाटली सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत. आणि जे पण कोणी नवीन असेल काही ते सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, आणि लगेच बेल आयकॉन दाबा, म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील काही. तर चला काही मी भेटतो सकाळचे तुम्हाला नवीन आणि भारीवाल्या व्हिडिओच्या बरोबर. टाटा, बिर्ला आणि अंबानी.